झी 24 तास एक पाऊल पुढे। बेलारूसच्या व्हिक्टोरिया अझारेन्कानं ऑस्ट्रेलियन ओपन जिंकत आपलं टायटल डिफेंड केलं। या अव्वल सीडेड टेनिसपटूनं टेनिस प्रेमींवर चांगलीच मोहिनी टाकली आहे। आपल्या ग्लॅमरस लुकमुळे टेनिस कोर्ट बाहेर ती चर्चेचा विषय बनलीच होती, मात्र तिनं टेनिस कोर्टवरही आपला जलवा टेनिस प्रेमींना दाखवला। अझारेन्काचा टेनिस कोर्टवर जलवा, टेनिस प्रेमींवर अझारेन्काची मोहिनी। बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेन्का सध्या टेनिस विश्वामध्ये चर्चेचा विषय बनलेली आहे। तिनं आपल्या खेळानं 2013 मध्येही ऑस्ट्रेलियन ओपन पटकावण्याची किमया साधली। दोन 2012 मध्ये तिनं ऑस्ट्रेलियन ओपन जिंकत पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमचं विजेतेपद पटकावलं होतं। 2013 मध्येही तिनं ऑस्ट्रेलियन ओपनचं आपलं टायटल डिफेंड केलं। तिच्या या कामगिरीमुळे अवघ्या टेनिस जगताला तिची दखल घ्यावी लागली। टेनिस विश्वात केवळ एक ग्लॅम डॉल म्हणून अझारेन्काची ओळख होती। WTA टेनिस टुर्नामेंट्समध्ये देखील तिला काही प्रमाणात यश मिळालं होतं, मात्र ती ग्रँड स्लॅम जिंकून अव्वल मानांकित होईल याचा कुणालाही विश्वास नव्हता। मात्र या ग्लॅमरस गर्लनं साऱ्या शक्य अशक्यता फोल ठरवत ग्रँड स्लॅमही जिंकलं आणि अव्वल स्थानही काबीज केलं। टेनिस कोर्ट बाहेर अझारेन्काचा जलवा टेनिस प्रेमींना नेहमीच पाहायला मिळायचा। ग्लॅमरस फोटोशूट आणि टेनिस कोर्टवरती कायम अझारेन्काचं डान्सिंग टॅलेंट दिसायचं। टॅलेंटनं टेनिस प्रेमींनाही चांगलीच भुरळ घातलेली होती। मात्र अझारेन्कानं आपल्या टेनिसमधील गुणवत्तेनं ग्लॅम डॉल ग्रँड स्लॅम जिंकू शकते हे दाखवून दिलं। अझारेन्कापूर्वी मारिया शारापोव्हाकडेही केवळ ग्लॅम डॉल म्हणून पाहिलं जायचं, मात्र शारापोव्हानंही ग्रँड स्लॅम जिंकत आपल्यावरील शिक्का पुसला होता। अॅना कुर्निकोव्हाची टेनिस जगतामध्ये काहीशी अशीच ओळख होती। आता बेलारूसच्या या ब्युटिफुल गर्लनं टेनिस प्रेमींवरती आपली मोहिनी टाकलेली आहे। आता या अव्वल सीडेड टेनिसपटूनं आगामी काळातही आपल्या ग्लॅमरच्या जलव्याप्रमाणे टेनिसचाही जलवा टेनिस प्रेमींना दाखवावा अशीच आशा तिच्या चाहत्यांना असणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।